सत्यमेव जयते. मी शाळेत शिकत असताना मराठीच्या व्याकरणामध्ये आम्हाला अलंकार शिकवले जात होते. त्या अलंकारामध्ये एक स्वभावोक्ती अलंकार नावाचा प्रकार होता. स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय, तर व्यक्तीचा जसा स्वभाव आहे किंवा त्याचे एकूण जशी कृती, त्याचे एकूण काम करण्याची पद्धत, बारीकातलं बारीक ऑब्झर्वेशन करून जी मांडणी केली असते त्याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात. आणि त्या स्वभावोक्ती अलंकाराचं उदाहरण सांगताना आम्हाला कविता शिकवली जायची. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काळी, अण म्हणायचा या जागेवरती बांधीन मी माडी. अर्थात एखादा जर आळशी माणूस असेल तर आळशी माणूस हा किती आरंभशूर असतो आणि तो खूप मोठ्या मोठ्या बाता मारतो, मात्र प्रत्यक्षात तो काम करत नाही. तो इतरांना प्रचंड सल्ले देतो, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, परंतु स्वतः ते आत्मसात करत नाही. इतरांना सल्ले देणाऱ्या माणसाने जर स्वतः ते ऐकायचे ठरवले तर कदाचित त्याचे खूप भले होऊ शकते, मात्र त्याला स्वतःच्या आत अजिबात बघायची इच्छा नसते. असे काही लोक आपल्याकडे राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये पण राजकारणामध्ये दिसतात. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजेच राज ठाकरे. राज ठाकरे म्हणजे मला तसे ते निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे वाटतात. माफ करा पण जरा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे कोणीतरी त्यांना. हे माझं त्यांच्या याच्या आधीही त्यांना फार बोलून झालेलं आहे की तुम्ही निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहात, कारण दरवेळेला ते इतरांना फार सल्ले देतात की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, किंवा ते लोकांना सांगत असतात तुम्ही मला सत्ता द्या, बघा मग मी काय करतो. अरे पण सत्ता अशी कशी द्यायची कोणीतरी हातामध्ये, त्याचे काहीतरी म्हणजे काम करण्याची पद्धत तरी लोकांना एकदा कळली पाहिजे ना. बरं, ते जे काही सांगतात त्याच्यावर ते स्वतः स्थिर अजिबात नसतात. ते जे काही बोलतात त्यावरती ते स्वतः अजिबातच ठाम नसतात. म्हणजे कधी ते अचानक भाजपवर आगपाखड करतात, मग ते भाजपशी घरोबा करतात. कधी ते अचानक राष्ट्रवादीवरती टीका करायला लागतात, मग कधी ते पवारसाहेबांचीच मुलाखत घ्यायला लागतात. म्हणजे त्यांच्या वागण्याचा काही धरबंद आपल्याला सांगता येत नाही की नेमके राज ठाकरे नेमके खरे कोणते आहेत आणि राज ठाकरेंचं नेमकं चाललंय तरी काय. उदाहरणार्थ, राज ठाकरेंनी जेव्हा त्यांचा झेंडा तयार केला तेव्हा त्यांच्या झेंड्यामध्ये जे रंगांचे प्रपोशन होते त्या रंगांच्या प्रपोशनमध्ये हिरवा रंग होता. फार विशेष आहे, रंगांच्या प्रपोशनमध्ये हिरवा रंग होता, मात्र कालांतराने त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक आणि त्यांनी तो हिरवा रंग काढून टाकला. विशेष तेच राज ठाकरे भाषणात बोलताना सांगायला लागले की हे रंगांचं राजकारण आलं कुठून, अरे हा देश आहे की काय आहे, हे जात धर्म हे रंगारंगांमध्ये अशा पद्धतीने माणसं कशी काय विभागली जाऊ शकतात. तेव्हा राज ठाकरेंना विसर पडतो या गोष्टीचा की अहो साहेब, रंगांचं राजकारण तर तुम्हीच काढलं. तुम्ही तुमच्या झेंड्यांचे रंग बदलले, त्या रंगांचं प्रपोशन तुम्ही बदललं आणि तुम्ही इतरांना कसं काय सांगताय बरं. मग ते कधी कधी श्रद्धा, अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन यावर फार बोलत राहतात. तुम्हाला जर आठवत असेल तर राज ठाकरेंचं जे इंजिन आहे ना, ते इंजिन अगदी सुरुवातीला ते उजवीकडून डावीकडे जाणारे इंजिन असं दाखवलं होतं. मग त्यांना कोणीतरी सांगितलं म्हणे की तुम्ही जे उजवीकडून डावीकडे जाणारं आहे ते जरा तुम्ही बदला आणि त्याला वेगळ्या दिशेला न्या. मग ते डावीकडून उजवीकडे नेलं, पण डावीकडून उजवीकडे नेल्यावर जेव्हा फरक पडत नाही असं वाटलं तेव्हा पुन्हा ते उजवीकडून डावीकडे केलं गेलं. बघा, अशी दिशा बदलून कधी दशा बदलत नसते. दशा बदलायची असेल तर मुळात आपल्याला आपली मानसिकता आणि काम करण्याची तयारी ती जास्त ठेवावी लागते. परंतु यावर त्यांनी कधी विचार करावा बरं. ते कायम इतरांना उपदेश करण्यामध्ये प्रचंड व्यस्त असतात, दुसऱ्यांना सल्ले देण्यामध्ये प्रचंड व्यस्त असतात. सल्ले देता देता ते कधी काही गोष्टी सांगत राहतात. तुम्हाला कधी आठवतं का राज ठाकरेंनी काही रचनात्मक काही काम सांगितले म्हणून. राज ठाकरेंनी एखादा असा चांगला कृती कार्यक्रम दिलाय जो विधायक आहे, जो रचनात्मक आहे, जो समाजाला प्रगतीपथावर नेणारा आहे, जो राज्याला प्रगतीपथावर नेणार आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला नाही असं मिळतं. याच्या विरुद्ध तुम्हाला आठवतं का की राज ठाकरेंनी जी काही वक्तव्य केली त्या वक्तव्यांमुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर मग तुम्ही सांगाल की अहो एक कशाला, अशी असंख्य उदाहरणं सांगता येतील की ज्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा जातीमध्ये, धर्मांमध्ये, भाषांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. अशी असंख्य उदाहरणं ही सांगता येऊ शकतील. ब्रिजभूषण सिंगचा वाद तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ब्रिजभूषण सिंगने काय पद्धतीने राज ठाकरेंना ललकारले होते. अगदी त्याच धर्तीवर राज ठाकरेंनी
एकदा त्या भोंग्याचं काहीतरी काढलं की आम्हाला मशिदीवरचे भोंगे उतरवायचे आहेत. पण हे फार उल्लेखनीय आहे की जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते, नेमकं तेव्हाच त्यांना सुचत होतं की मशिदीवरचे भोंगे काढून टाकले पाहिजेत, मशिदीवरचे भोंगे काढून टाकले पाहिजेत. एकही भोंगा मशिदीवर दिसता कामा नये. हे मस्जिदमध्ये काय चालतंय. मुळात त्यांना या गोष्टीचा विसर पडला होता की अहो साहेब, त्याच मस्जिदींचा जर विचार केला तर कोविड काळामध्ये, विशेषतः पुण्यामध्ये कोविडच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर क्वारंटाईन सेंटर कुठे उभं राहिलं असेल तर ते कॅम्प एरियामधल्या मस्जिदीमध्ये, बडी मस्जिदमध्ये उभं राहिलं होतं. आणि उभं करणारे जे लोक होते ते होते PA इनामदार आणि त्यांचे सहकारी. परंतु या चांगल्या गोष्टी त्यांना दिसणार नाहीत. विशेष उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना ज्यांनी सांगितलं की आपल्याला मस्जिदीवरचे भोंगे उतरवायचेच आहेत, तेच एकनाथ शिंदे मात्र जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावरती ते काहीच बोलले नाही. हा महाराष्ट्र मला प्रगतीपथावर न्यायचा आहे असं ते वारंवार म्हणतात. पण महाराष्ट्र प्रगतीपथावर कसा नेता येईल? या महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलतात का? उदाहरणार्थ, या महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा बसायला लागला. या ड्रग्जच्या विळख्यामध्ये अनेक तरुणाई जणू अगदी राख रांगोळी त्यांच्या आयुष्याची होती, एक अशी परिस्थिती निर्माण झाली. किलो नाही, अगदी टनावरती, क्विंटलवरती ड्रग्जचे साठे जेव्हा सापडायला लागले तेव्हा सुद्धा राज ठाकरे त्यावर चकार शब्दाने बोलले नाही. महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले. दिवसाढवळ्या खून, दरोडे, बलात्कार, हत्या वाढायला लागल्या. उमलण्याआधीच कोवळ्या कळ्या कुस्करून टाकल्या जाऊ लागल्या. राज ठाकरे त्याच्यावरही काहीच बोलले नाही. चकार शब्द काढला नाही राज ठाकरेंनी. म्हणजे जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा मग त्यांना काहीतरी सुचतं आणि ते बोलायला लागतात. छत्रपती शिवरायांचा पुतळा, छत्रपती शिवरायांचा अवमान. आत्ता राहुल सोलापूरकरचं प्रकरण चालू आहे. बघा, या संदर्भात काही राज ठाकरेंची भूमिका येते का? आत्ता काही दिवसांपूर्वी त्यांनी एक मेळावा घेतला आणि मेळाव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की EVMमुळे काय परिणाम होतोय या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर आणि माझ्या लोकांना कशी मतच मिळालेली नाही आहेत वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की अरे अजित पवारांचं तर बघा की अजित पवारांना त्यांच्या एवढ्याशा सीट निवडून येऊ शकत नव्हत्या, एवढ्या सीट कशा काय निवडून आल्या. अजित पवारच का बरं सुचतात? राज ठाकरेंना उदाहरण देताना अजित पवारांचंच नाव का घ्यावं असं वाटलं? याचा अर्थ त्यांना एकनाथ शिंदेंबद्दल खात्री होती का? म्हणजे ज्या एकनाथ शिंदेच्या शिलेदाराने राज ठाकरेंचं वैयक्तिक एवढं नुकसान केलं की अमित ठाकरे निवडणुकीत पराभूत झाले, तरीसुद्धा ते एकनाथ शिंदेंवर चकार शब्द बोलत नाहीत. ते बोलतात कुणावर? तर अजित पवारांवर बोलतात. बरं ठीक आहे, बोलेनात का? मग ते सांगायला लागले की EVMवर असं झालं, EVMचं तसं झालं, भाजपने कसा घोळ घातलेला आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया किती बायस्ड आहे, निवडणूक आयोग कसं का आपलं काम चोखपणाने बजावत नाही आहे आणि काय पद्धतीचं हे राजकारण. अर्थात याच्या आधी ते भाजपवर फार बोललेले होते, पण जशी त्यांच्या कोहिनूर मिलसाठी EDची नोटीस आली ते गर्रकन 360 डिग्रीमध्ये वळले आणि पुन्हा एकदा ते कामाला लागले आणि पुन्हा म्हणाले की नाही भाजप बरी आहे. ज्या भाजपचा त्यांनी एकेकाळी लावरे तो व्हिडिओ सुरू केला होता त्याच भाजपचे नंतर त्यांनी भलावण करायलाही सुरुवात केली होती. आणि आत्तासुद्धा भाजपने निवडणुकीमध्ये अप्रामाणिकता दाखवलेली आहे, किंबहुना EVM टेंडर केलेलं आहे हे जाहीर सभेमधून त्यांनी मांडलं. लोकांना वाटलं अरे वा 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 वा, अरे वा वा वा, राज ठाकरे काय भूमिका म्हणत आहेत. मग बोलताना ते असंही म्हणाले की मुस्लिम लीगशी युती करणं वगैरे ही उद्धव ठाकरेंची त्या काळातली परिस्थिती, म्हणजे त्याची गरज होती. खरं तर वरवर बघता लोकांना असं वाटेल की राज ठाकरेंनी असं म्हटलंय म्हणजे ते उद्धव ठाकरेंची भलावण करतायत किंवा उद्धव ठाकरेंना समर्थन देत आहेत. अजिबात असं नाही. ते असं बोलतात याचा अर्थ ते उद्धव ठाकरेंना समर्थन देत नव्हते. याचा अर्थ ते जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असणारा हिंदू मतदार कसा बाजूला नेता येईल यावर बोलायचा प्रयत्न करत होते. ते भाजपशी म्हणजे विसंगत राहूच शकत नाहीत. निवडणुका नसताना ते कदाचित भाजपवर प्रचंड टीका करतील, ते भाजपवर प्रचंड बोलायला लागतील, परंतु जशाही निवडणुका जवळ येतात तेव्हा मात्र त्यांची भूमिका अचानक प्रो BJP व्हायला लागते. आत्तासुद्धा 8 दिवस झाले नाहीत
मेळाव्यामध्ये त्यांनी भाजपच्या अप्रामाणिकपणे निवडणूक लढलेल्या मुद्द्यावरती एवढी आगपाखड केली आणि आज पुन्हा देवेंद्र फडणवीसांची आणि त्यांची भेट होतीये. दिस इज राज ठाकरे. ही राज ठाकरेंची कामाची पद्धत आहे. आणि त्यांच्या यामुळे महाराष्ट्रात काही उलथापालत होते का? मग माध्यमे आणि चॅनल म्हणतात राज ठाकरेंची जी भूमिका आहे त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. महाराष्ट्रात काही लक्ष कोणाचं लागत नाही, काही कुणाला फरक पडत नाही. एक नीट समजून घ्या, राज ठाकरेंचं पॉलिटिकल रिलेव्हन्स तसाही आता संपत आलेला आहे. आणि तो पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत आल्यामुळे ते कुणाला भेटले काय किंवा कोणी त्यांना भेटलं काय, महाराष्ट्रात त्याच्यामुळे काही फार मोठी उलथापालत वगैरे होत नाही. पण यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की एकीकडे आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू असा नारा देणारे भाजपचे अतिशय म्हणजे अमित शहांपासून ते काल परवापर्यंतचे नवथर राणेबिने ही सगळी जर मंडळी बघितली तर यांच्यावर किती वाईट अवस्था आली आहे बरं. की ज्या माणसाने लोकसभेत उमेदवार उभे केले नव्हते, ज्या माणसाचे विधानसभेला 0 उमेदवार निवडून आले होते, त्याची मदत तुम्हाला महापालिकेला घ्यावी लागते का? महापालिकेसाठी तुमचं हे चाललंय का? अर्थात सूत्र आणि काही लोक असंही सांगताहेत, मला वाटते आज ABP माझानेही ती बातमी चालवली की राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांना कदाचित विधान परिषदेवरची उमेदवारी भाजपा देऊ शकतं आणि ती एक शक्यता असेल की म्हणून ते भेटायला गेलेले आहेत. काही का असेना, पण राज ठाकरेंच्या सतत या धरसोड भूमिकेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सैनिक आहेत त्यांच्या मनात मात्र सातत्याने शंका निर्माण होतात की आपल्या साहेबांची भूमिका तरी नेमकी कोणती आहे. खरं तर या सगळ्या मनसैनिकांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदरभाव आणि ममत्वभाव आहे. परंतु ही राजसाहेबांची ही जी नेहमीची सवय आहे ती सवय आता जणू यूज टू झाली आहे त्यांच्यासाठी. पण त्यामुळे नवीन काही घडू शकतं आणि खरंच नवनिर्माण होऊ शकतं याच्यावर आता काही विश्वास काही राहिलेला नाही आहे. आणि ते नवनिर्माण करण्यासाठी जी उर्मी लागते ती उर्मी पण आता दिसत नाही आहे. काय तुम्हालाही असंच वाटतं का? म्हणजे गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, अण म्हणायचा या जागेवरती बांधील मी माडी, ही कविता तुम्हाला पटते का? बघा, विचार करा, मला नक्की सांगा.